नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या आज आम्ही डीमार्टच्या जे रिक्षा स्टँड परिसर आहे विरार पूर्वेचा तिकडे उपस्थित आहोत। आम्ही तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पाठीचे सर्व मित्रगण उपस्थित आहेत। ते रिक्षा चालक आहे, लेडीजसुद्धा आहे, ते रिक्षा चालवतात, दिवसभर रिक्षा चालू त्यांचं घर चालवतात। आणि असं असताना काहीतरी 2 दिवसा अगोदर इकडे एक वाद झालेला, एक पोलीस अधिकारी वर्सेस रिक्षा चालक बरोबर। पण त्या विरोधात आज रिक्षा चालक एकत्र झाले आणि त्यांचं म्हणणं होतं का जे पोलीस अधिकाऱ्यांनी जे कारवाई केलेली ते कितपत योग्य होती आणि ते रिक्षा चालकाने त्याच्यावरती जे वाद घातलेला तो कितपत योग्य होता। आज आम्ही त्यांच्याकडनंच जाणणार आहे। नमस्कार, आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। काय सांगणार सर, जे 2 दिवस अगोदरची घटना होती त्या घटनेबद्दल लोकांमध्ये चर्चा होती, एक माध्यमातून पण न्यूज पण लावण्यात आलेली, त्यावरती लोकांचं म्हणणं होतं का रिक्षा चालकावरती कुठे ना कुठे पोलीस अधिकारी वेगळ्या मार्गाने काम करते, त्यावरती काय सांगणार? ते अतिशय चुकीचं आहे। ॲक्च्युली बातमी लावण्याच्या अगोदर 2-4 जे पदाधिकारी आहेत युनियनचे आहेत त्यांच्याशी त्यांना विचारायला पाहिजे का खरं आहे का खोटं आहे। आपण सर्वात पहिला तुमचं आम्ही अभिनंदन करतो, तुम्ही आमच्यासाठी आले म्हणून। काय झालं माहिती आहे का, त्या दिवशी ते 4 ते 5 रिक्षा आहेत ते डायरेक्ट 1 नंबरला लावतात। मी नाही, बाकीचे रिक्षाला, कारण मी रिक्षा चालवत नाही, पण रिक्षावाले चालक आहेत ते तुम्हाला सांगतीलच। काय झालं माहिती आहे का, त्याच दिवशी मी तिकडेच होतो, रिक्षात बसलेलो साईडला, मी बघत होतो की काय चाललं आहे। तर त्याला रेड हँड पकडला मॅडमनी, रेड हँड दलवी मॅडमनी रेड हँड पकडलं, त्याला समजून सांगितलं, बघ बाबा मी इकडे ड्रेसवर असताना तुम्ही इकडे 4-5 गाड्या दे, तुमच्या पुढे लावू नका, तुम्ही नंबरात चाला, कारण की मी असताना मी कोणालाच फांदे मारायला देणार नाही। ते 4-5 लोक कोण होते? ते सिद्धी सातारकर आणि त्याचे सगळे रिक्षावाले जोडीला। बाकीचे रिक्षावाले काय, अगर ते 5 जण होते तर ते पण लाईनीत बाकीचे रिक्षावाले होते ना? हां, बाकीचे पण ते काय बोलत नाही, त्याला घाबरतात। का घाबरतात माहिती आहे का, ते खोटे केसेस करण्यामध्ये खूप पुढे आहे। अच्छा, जर मी त्याच्याशी भांडलं तर माझ्यावरती खोटी केस टाकणार पोलिसांना, आणि महिला होण्याचा त्यांनी 100% आहे ना ती फायदा उचलते। पण आज कुठे महिला आहे कांद्यावर कांदा लावून पुढच्या बरोबर काम करते, चांगला काम करते, आणि दुसऱ्या ठिकाणी महिला असा दुरुपयोग करते त्याचा पावरचा, कितपत योग्य आहे? कसं आहे, जे दलवी मॅडमनी जे केलं ते वेल अँड गुड। ते आज मी असं बोलत ना, मला काय कोणाची आपलं लेनदेन नाही आहे। त्याचं असं म्हणणं आहे की मी 2.5 वर्ष तिकडे मी ट्रॅफिक काढत होती, म्हणजे 2.5 वर्ष का तिकडे ट्रॅफिकवाला आलाच नाही का? बरोबर, आलाच नाही का? आणि तू कोण आहे? तू पोलीस आहे, ट्रॅफिकवाली आहे, तुला लोकांकडे लायसन बॅच विचारणे, गाडीचे पेपर विचारणे हे तुला अधिकार दिलेला आहे का तुला? हे फक्त वाहतूक शाखा, IDO आणि पोलीस स्टेशनला आहे। पण त्याच्या गोष्टीवरून रिक्षावाल्यांना दादागिरी करणं, तिथे गाडी लावायची असेल तर माझा स्टिकर लावा, मला महिन्याचे पैसे द्या, म्हणजे नाही दिले ना तर मग त्याला फसवणार, खोटे केसेस टाकणार, असे बरेचसे आहेत तिथे लोक। कोणावरती असं केसेस झालेले? एक अमोल आहे, एक माने म्हणून आहे, हे बघा, हे मला इकडे पहिलं नाव सांगा आपलं? माझं प्रदीप सुभाष माने। कधीपासून रिक्षा चालवत आहे? मी आता 6 महिने रिक्षा चालवतोय। 6 महिन्याच्या अगोदर काय करायचे? मी जॉब करायचा, जॉब सुटला माझा। तर 6 महिने जेव्हा रिक्षा चालवायला आले तुमची परिस्थिती वेगळी झाली म्हणून रिक्षा चालवली, रिक्षाचे तर त्या दरम्यान तुम्हाला काय संकट भोगावं लागलं? संकट तर भरपूर बघायला। कारगिलला मी रिक्षा लावत असताना मला सिद्धी सातारकर मला रिक्षाच लावू देत नाही। त्याचं नेमकं कारण काय ती सांगत नाही। मग त्याच्यानंतर मी ज्योतीला विचारलं, मला ज्योती मला असा लय त्रास आहे। मग ज्योतीने पप्पूबाईकडे घेऊन आले, पप्पूबाईने मला टिकर दिला। मग त्याच्यानंतर मी रिक्षा लावायला चालू केले तिकडं, तरी बी मला बोलते कोण पप्पू आहे, मी ओळखत नाही, पण तू रिक्षा इकडं नाही लावायचं। तर मी इकडला रहिवासी असून माझं सगळं काय इकडला असून मला रिक्षा चालवायला देत नाही। भाडतरी आहेत, बाहेरनं येऊन राहिलेले इकडं आहेत, त्यांच्या रिक्षा स्वतःच्या बी नाहीत, त्यांना चालवू देते, पण मला का नाही चालवू देत? मला एवढंच बोलायचं। केसेस कशा करण्यात आलेला? केस माझ्यावर नाही केले अजून। अमोल काय तुमचं नाव सांगा? अमोल म्हात्रे। माझ्यावर म्हणजे काय झालं, मी आपल्या लाईनीत होतो, ते लोकांनी खोटा आरोप केला, म्हणजे मी त्यांच्या युनियनमध्ये नव्हतो म्हणून ते लोकांनी माझ्यावर खोटा आरोप टाकला की तुम्ही फांदा मारला, आणि तिने लेडीज लोकांना बोलून मला मारायला लावला, आणि माझ्यावर पण तिने FIR केलेला। तर मी पण रिटर्न FIR केला, आणि मला सांगितलं तुला कोर्टापर्यंत घेऊन जाणार, तुला कसा बघू कोण वाचवतो ते। तर मी तिला तेच बोललो की तू कोर्टापर्यंत जाणार आणि जा, मी पण बघतो ना काय करायचं ते। तर त्या टायमाला एकदा असं झालेलं की मी पण तिच्याबरोबर होतो, तर ते त्या शबेला जे खांबे लावायचे आहेत ते त्याच्यासाठी वर्गणी काढलेली, तर त्या टायमाला ती वर्गणी काढलेली, ते त्याचा काम होता 6,500 हजाराचा, आणि लोकांना तिने सांगितले 14,000।
ती त्याच्यात पण तिने पैसे काढले. मी बोललो जाऊ दे, ती लेडीज आपण तिच्या पण तुम्ही जे तुमच्यावरती केसेस झाला, तुम्ही पोलीस अधिकारीवरती गेले, त्यानंतर पोलिसनी तुमच्या कशा प्रशासनाने मदत केली? प्रशासनाने म्हणजे मदत म्हणजे त्यांना मी सांगितलं, पण त्यांनी काय मदत ही काय गोष्ट केली नाही. त्यांना मी सर्व दिलेलं आहे, माझ्याकडे FIR पण होते, परत मी वाहतूक शाखेला पण दिलेलं आहे. अजून काय तिच्यावर काही करण्यात आलेलं नाही. आणि ती वरनं लांगी साहेबांचं नाव घेऊन सांगते की लांगी साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे जे करतात तुम्ही चांगले करता. ते हे चुकीचं आहे. लांगी साहेबांचं नाव बदनाम करायला ती लांगी साहेबांचं नाव पुढे घेते, हे चुकीचं आहे. आणि तिचं असं एक आहे की कुठल्या युनियनवाला दुसरा असेल तर त्यांना ती सांगते, भडकवते की ती युनियनच्या स्टिकर काढा आणि आमच्या युनियनच्या स्टिकर लावा तर तुम्हाला इथे गाडी चालवायला देईल, नाही तर गाडी चालवायला देईल. आणि असे भरपूर जणांनी काढले स्टिकर. ते मी समोर तिला बोललेलो पण आहे की ही पाठवून तू हे काय करते, तर ती बोलते मी काय बोलत नाही. आणि जेव्हा मी बोलायला जात होते ते माणसांना पण ती काहीतरी बोललेली असे म्हणून ते घाबरून ते बोलतात ना आम्ही स्वतःहून लावले. ठीक, म्हणजे मनात भीती आहे कसं ती महिलेचं मनात आहे. आता आमच्याबरोबर महिला रिक्षा चालकसुद्धा उपस्थित, आम्ही त्यांच्याकडनं जाणार आहे. मॅडम पहिलं नाव सांगा, आणि तुम्ही या महिला असताना घरचं काम करूनसुद्धा रिक्षा चालवता, कसं वाटते आणि काय तुम्हाला त्रास होतो आहे घरचं काम करताना रिक्षा चालवताना? माझं नाव आहे ज्योती. आम्ही सगळं मूल बाळ चूल वगैरे सगळं सामावून आम्ही हा जो व्यवसाय करतो आहे रिक्षा चालकाचा, तो आम्ही आमचं पोट भरण्यासाठी करतो आहे, काही लपडी करण्यासाठी आम्ही करत नाही आहे. पण काय झालेलं आहे की शासनाने आणि महिलांना बोलतात ना की आज मी असं बोलू नये पण बोलावं लागतं आहे की जो महिलांना जो अधिकार दिला आहे तर त्याचा खूप गैरवापर चाललेला आहे. पहिली गोष्ट हे शासनाने पहिला ते नमूद करावं. एखादा जेंट्स काही बोलायला गेला की महिला त्याच्यावरती अरेरवी करणार, मारामारी करणार, तो जेंट्स जाणार कुठे? आज नाही हात लावला तरी बोलणार मला हात लावला का? लेडीजचं पहिलं ऐकलं जातं. मग ह्याच्यावरती ह्या महिलांना जाब कोण विचारणार? प्रशासन का गप्प बसलेलं आहे? आणि जर आज या ठिकाणी सभेला भांडणं झाली, दळवी मॅडमनी चांगलं काम केलं, त्यांना अडवलं, त्यांच्यावरती आरोप लावले गेले की आम्हाला तुम्ही शिव्या दिल्या, हे दिल्या, हे सरासर चुकीचं आहे. पहिली गोष्ट ही सगळी चूक आहे त्या महिला रिक्षा चालकांची. ही दादागिरी ही पहिली बंद करा. कारण का रिक्षा चालक सगळे पोट भरायला आलेले आहेत. आम्ही पण एका पदाधिकाऱ्यावर आहोत. आज आम्ही आज सभेला जेव्हा रिक्षा आमच्या सभेला टाकल्या गेल्या होत्या तेव्हा ह्या महिला कुठे गेल्या होत्या? त्यावेळी त्यांची सर्व रिक्षा चालकांची मदत करण्यासाठी मनसेचे आपल्या अपेक्षा मॅडम ह्या उभ्या राहिल्या खंबीर. आज सगळी पोटं त्यांच्या जीवावरती भरतायत रिक्षावाले. हे सगळ्यांनी कबूल करावं की नाही सांगा. पण आज तुमच्याबरोबर जे लोक आहेत ते स्वतः रिक्षा चालक आहे आणि त्यांच्याबरोबर त्या दिवशी लोक होते ते रिक्षा चालक, त्यांच्या बोलण्याप्रमाणे इमिजिएटली रिक्षा बंद झालेली, ते कितपत योग्य? हां, इमिजिएटली बंद झाली म्हणजे ती कशी बंद झाली की त्यांचे लोबोच्या रिक्षा पार्किंगमधून काढत होत्या. गाडी काढ, आता बंद करायचं आहे तुम्हाला, आम्ही इथे उभं राहता का? आम्हाला दळवी मॅडम इकडे नाही पाहिजे सबवेला. ते जबरदस्ती सगळ्यांना काढलं गेलेलं आहे. म्हणजे दळवी मॅडम कुठे ना कुठे पर्सनल वाद होता का दळवी मॅडम चांगला काम करते? दळवी मॅडमचा पर्सनल वाद होता की काय हे आम्हाला माहीत नाही, पण दळवी मॅडम आल्याने सभेला फरक पडला, हे सर्व गोष्ट झाली, त्यांच्यावरती चाप बसला गेला, त्यांना त्यांचे अधिकार गाजवायला नाही भेटले, त्यामुळे त्यांना दळवी मॅडम. पण आम्हाला दळवी मॅडम पाहिजे. प्लस जेवढे जेंट्स रिक्षा चालक आहेत त्यांना पण धोका आहे त्या महिलांपासून. खोटे आरोप, जसं तुमच्यासमोर एक केस ओपन झालेलीच आहे अमोल मात्रेची, उद्या दुसऱ्या जेंट्सवर पण आरोप होईल. त्यासाठी इथे लेडीज ट्रॅफिक हवालदार पाहिजे म्हणजे पाहिजे आणि दळवी मॅडमच पाहिजे इकडे. बघितलं हे महिलांचं मागणी आहे की ती मॅडम जी कामं करते पोलीस खात्यावरती त्यांचं काम कुठे ना कुठे चांगलं होतं आणि त्यांनी जे इकडे आता काल 2 दिवस अगोदर आपला जे पदभार घेतलेला आहे आणि त्यांनी त्यासुद्धा काम चांगला केलेला आहे. पहिल्याच दिवशी त्यांच्यावर कुठे ना कुठे वादावाद झाली. आज आमच्याबरोबर मनसेचे पदाधिकारी व महिला उपस्थित आहे ज्यांनी या स्टँडला उभारण्यासाठी आपली मेहनत लावली. मॅडम आपलं नाव सांगा. जय महाराष्ट्र. मी अपेक्षा अदंकर, 132 विधानसभा उपाध्यक्ष. हा जो वाद जो चालू आहे आणि दळवी मॅडमबद्दल जे सिद्धी सातारकरने केलेलं आहे हे पूर्ण चुकीचं आहे. ह्याचा आम्ही पूर्ण युनियनचे लीडर जेवढे पण इथे उपस्थित आहोत, रिक्षा चालक मालक आहोत, सगळे आम्ही याचा निषेध करतो. आणि सिद्धी सातारकरला प्रशासनाची पहिली गोष्ट तर भीती राहिलेली नाही आहे. हा तिचा जो मनमानी कारभार जो चालू आहे ना, प्रत्येकावरती खोटे केसेस टाकणं किंवा कोणालाही टार्गेट करणं, रिक्षावाल्यांना धमकी देणं, माझा स्टिकर लाव, तुला रिक्षा स्टँड कारगिलच्या रिक्षा स्टँडला उभं करून नाही देणार, हे तिचं पूर्ण चुकीचं. आता तिच्या पाठी
कोणाचा हात आहे कोणाचं नाही हे तिला माहिती. का की एवढं ती जर करत असेल आणि प्रशासनाला पण ती घाबरत नसेल तर मी सांगेन, मी तुमच्या माध्यमातून आपले PI इकडचे पवारसाहेब आहेत त्यांना विनंती करेन की अशा व्यक्तीवरती चापा बसलाच पाहिजे. अजूनपर्यंत ती फक्त ह्या सर्वसामान्य रिक्षावाल्यांबरोबर लढत होती. आत्ता तिची लढाई तुमच्या प्रशासनाबरोबर आहे. जी महिला, आज तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे, सगळ्यांनी तो पाहिलेला आहे. जी महिला उद्धटपणे एका प्रशासन महिलेबरोबर ज्या त्या वरिष्ठ अधिकारी आहेत, पूर्ण राईट्स आहेत त्यांना, तर त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीने तिने कृत्य केलेलं आहे तर त्याच्यावरून प्रशासनाने हा विचार करावा की सर्वसामान्य रिक्षावाले रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करणार कसा. आज त्यांच्या घरी त्यांच्या मिसेसला पण धोका असतो की आज माझ्या नवऱ्यावर काय होते किंवा काय नाही. या रिक्षा चालकांनी गाड्या चालवायच्या कशा. जर प्रशासन जर ह्या गोष्टीला जर चाप बसवत नसेल तर आम्ही सगळे चक्का जाम करून स्वतः आंदोलनाचा इशारा यांना देत आहोत. बघितलं म्हणजे यांचा थेट इशारा आहे का चक्काजाम आंदोलन होणार. आता जे हे पुरुषांवरती त्यांच्या मनात भीती आहे ती महिलाची, ते कशा प्रकारे तुम्ही पाऊल घेणार पुढची. सर आता मी प्रशासनाची वाट बघते. काही दळवी मॅडमच्या विरोधात जे झालं ते खूप चुकीचं झालं. ॲक्च्युली मी 2 दिवस पहिलंच येणार होती, पण कसं आहे मला पण बघायचं होतं काय होतं काय नाही, हे काय स्टेटमेंट देतात. त्यांच्या विरोधात पण स्टेटमेंट खूप चुकीची आहे. तुम्ही ऑन रेकॉर्ड मला न्यूज चॅनलवाल्यांना पण नम्र विनंती करायची आहे, जर एखादं मॅटर तुमच्याकडे येतं तर कृपया करून सगळ्यांनी नाण्याची दुसरी बाजू तपासा. कारण की तुम्ही उठसूट तुम्हाला कोणीही बोलवलं तुम्ही तिथे जाता, त्यांची बातमी कव्हर करता, ती बातमी लावता. त्या महिलेने सरळ सरळ धणधणीत आरोप केलेले आहेत की महिला वाहतूक सेना ज्या आहेत किंवा जेंट्स आहेत ते इथे हप्ते घेतात. हा पुरावा सिद्धी सातारकर यांच्याकडे आहे का. म्हणजे किती निंदनीय ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे कृपया करून हे सगळं थांबावं. दळवी मॅडमबरोबर जे घडलेलं आहे त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि दळवी मॅडम या योग्य आहे. कारण दळवी मॅडम जर असतील ते रिक्षावाले पण रिक्षा चालवायला कातरणार नाही. त्याच्यामुळे मला प्रशासनाला माझी विनंती आहे, जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही योग्य ती कारवाई करावी, नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा देतो आहे. बघितलं हे सर्वांचं एकच म्हणणं आहे, फक्त जे पण ते 2 दिवस अगोदर घडलेला ते कुठे ना कुठे निंदनीय होता आणि त्यावरती पोलीस प्रशासन आपलं काम करताना त्यांना कुठे ना कुठे असे पदाधिकारी त्यांना अडवण्यात येते आणि ते अडवता असताना त्यांच्या कुठे असे रिक्षा चालक ज्यांचा जे गरीब असतात ते कामं करतात, एक प्रॉपरली एक लोकांसाठी सेवा करतात, त्यासाठी त्यांच्यावरती पण कुठे ना कुठे प्रशासनाचा हातभार बसतो आणि प्रशासन त्यांच्यावरती पण सुद्धा कारवाई करते. कारण एका माणसाचा भुगतान सर्व रिक्षा चालकांना भोगावा लागतो. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूरसोबत वसई विरार.